काल गेलो होतो साईबाबाच्या मंदिरात दर्शन करून येताना घरी लागणारे साहित्य घेऊन आलो होतो. थोडंफार काही किराणा घ्यायचं होतं, घेऊन आलं. मग आल्यावर ते सगळं व्यवस्थित डब्यामध्ये काढून ठेवलं. डब्यात काढून ठेवल्यावर मग संध्याकाळी तसंच लगेच संध्याकाळीच्या स्वयंपाकाची तयारीला लागले. संध्याकाळीच्या स्वयंपाकामध्ये आज बनवणार होते मस्त मटकीची कालवण आणि ज्वारीची भाकरी. मटकीच्या कालवणाला मस्त अशी वाटण काढून घेण्यासाठी सगळं तयारी करून घेत होते. मग वाटण काढता मटकी शिजायला ठेवलं. मटकी शिजेपर्यंत वाटण काढून घेऊन कधी पण मटकी उकडायला ठेवताना त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून उकडून घेतलं ना मस्त अशी मटकीची चव येते. मग त्यामुळं ते शिजायला ठेवून मग वाटणासाठी केलेली तयारी मिक्सरला लावून घेऊन मग कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल जिरे वगैरे टाकून मग ग्रेव्हीसुद्धा त्यामध्ये टाकून दिलं. ग्रेव्ही लालसर अशी परतेपर्यंत त्याला एक असे खालीवरी करत मग एक 5-10 मिनटं त्याला असे बंद करून ठेवायची. बंद करून ठेवल्यावर वाटण अशी लालसर झाल्यावर त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि काळा मसाला असे टाकून मस्त परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर ते थोडंसं असं तेल सुटायला लागल्यावर व्यवस्थित असे हरे धनिया टाकून मस्त परतून घ्यायचं. मग त्यामध्ये उकडलेलं मटकी टाकायचं. मस्त अशी मटकीची भाजी तयार होते. मग भाकरीसाठी इकडं पीठ मळून घेत होते. मटकी आणि भाकरीची कॉम्बिनेशन अशी मस्त लागते. मस्त पटापट भाकरी करून व्यवस्थित असे भाजून असे टम्म फुगलेले भाकरीसोबत मटकीची भाजी आणि भाकरी. आज संध्याकाळी अशी मस्त सिंपल जेवण करून घेतले आणि आम्हाला असे सिंपल जेवणच खूप आवडतं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.